आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। सुरुवातीलाच बातमी आहे पाणी टंचाई संदर्भातली। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणी साठाही आता आटत चाललाय। मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28% पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचं मोठं संकट उभं राहिलंय। दरम्यान सध्या तरी पाणी कपातीचा कोणताही विचार नाही, मात्र 15 मे पर्यंत तलावातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांना सांगितलंय। तर मुंबईचा जलसाठा आपण पाहूयात। मोडक सागरात 29,268 दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा आहे, तर तानसा धरणात 33,131 दशलक्ष लिटर, मध्यवैतरणामध्ये 66,494 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे, तर भातसा धरणात 1,99,854 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे। बिहारमध्ये 11,105 दशलक्ष लिटर, तर तुळशीत 3,190 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे। या संदर्भात आढावा घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर जोडले गेलेत। देवेंद्र, अजून मे महिना उजाडायचा आहे आणि त्यात मुंबईकरांना एकीकडे उकाडा सहन करावा लागतंय, दुसरीकडे हे पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय। सध्या काय परिस्थिती आहे मुंबईत? अगदी खरं आहे दीपाली, मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट आहे, कारण जलसाठा जो आहे तो कमी झालेला आहे। मुंबईला ज्या धरणांमधून पाणी पुरवठा होतो त्या 7 तलावांमध्ये सध्या जी माहिती मिळते त्यानुसार 28% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। एकीकडे आपण बघतो की उन्हाळा, उकाडा यामुळे मुंबईकर हैराण आहे आणि याचा परिणाम जो आहे तो कडक उन्हाचा परिणाम जो आहे तो मुंबईतल्या जलस्रोतांवरती देखील झालेला आहे। त्यामुळे पाणी कपातीचं संकट जे आहे ते मुंबईकरांवरती आहे, मात्र तुर्तास तरी पाणी कपात जी आहे ती केली जाणार नाही। 15 मे पर्यंत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून या सगळ्या पाणी कपाती संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। निश्चितच धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।